जय शिवराय मित्रांनो, राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनलेले आहेत अशा शेतकऱ्यांना मोबाईलवरती आता एक मेसेज यायला लागलेला आहे की आपला फार्मर आयडी हा आपल्या 7/12 अर्थात अधिकार अभिलेख जे आहे याच्याशी यशस्वीरित्या व्हेरीफाय करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना नेमका या मेसेजचा अर्थ कळना झालाय। कोणी म्हणतायत कर्जमाफीचा मेसेज आला, कोणी म्हणताय कुठला तरी वेगळा मेसेज आला। हा नेमका मेसेज काय आणि हा कशासाठी पाठवला जातोय हे थोडक्यात आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, देशभरामध्ये ॲग्रिस्टेक योजना राबवली जाते। ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची शेतजमीन त्याच्याशी आधार कार्ड लिंक केलं जातंय, त्या शेतकऱ्याची ई-पीक पाहणी त्या फार्मर आयडीशी लिंक केली जाते। शेतकऱ्यांचा फार्मर आयडी हा कृषी विभागाच्या योजनाशी लिंक केला जातोय आणि राज्यातील जे काही क्षेत्र आहे हे फार्मर आयडीला लिंक करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे। आता फार्मर आयडी जनरेट करण्यात आले, बऱ्याच शेतकऱ्यांचं क्षेत्र कुठं जुडलेले, कुठं कमी राहिलेले किंवा सामायिक क्षेत्र शेतकऱ्यांच्या नावावरती आलेले, आता याचं कुठंतरी व्हेरिफिकेशन सध्या सुरू झालेले आहे। जे काही फार्मर आयडी जनरेट करण्याची प्रक्रिया होती ही पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया होती। आता याच्या अंतर्गत दुसरा टप्पा आहे तो म्हणजे व्हेरिफिकेशनचा। प्रत्येक फार्मर आयडीशी जोडण्यात आलेलं क्षेत्र हे ऑनलाईन जे दाखवलं जाते ते अधिकार अभिलेखाच्या पोर्टलवरती तेवढंच आहे का, ते दोन्ही मॅच होते का, हे मॅच झाल्यानंतर त्याचं कॉन्फिगरेशन करून पुढे त्या शेतकऱ्यांना मेसेजद्वारे आपल्या फार्मर आयडीशी आपलं क्षेत्र व्हेरीफाय करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे मेसेजद्वारे कळवायला सुरू झाले। ही एक प्रक्रिया आहे ज्याच्या अंतर्गत तुमचा फार्मर आयडी आता व्हेरीफाय झालाय। अर्थार्थी तुम्ही आता पीक कर्ज असेल, शेतकऱ्यांच्यासाठी राबवले जाणाऱ्या कृषी योजना असतील, पीक विमा असेल किंवा इतरही ज्या काही बाबी राबवल्या जातात त्या प्रत्येक बाबीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी म्हणून तेवढाच या मेसेजचा अर्थ एवढीच याच्या अंतर्गतची प्रक्रिया, तुम्हाला कुठलीही प्रक्रिया करायची नाही, कुठेही जायचं नाही। हा मेसेज जे काही फार्मर आयडी बनलेले तर प्रत्येक फार्मर आयडी बरोबर जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला मिळणार आहे। धन्यवाद।